या सत्रातल्या पतसंस्थांच्या चळवळीला तंत्रज्ञानाचं बळ या विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्र सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांना मंचावर येण्याची विनंती करणार आहोत आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर सर यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी काका कोयटे यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा। या दोघाही मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती आहे। महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांची एकत्र मोठ बांधण्याचं काम काका कोयटे यांनी केलंय। पतसंस्थांसमोर विश्वासार्हतेचं मोठं आव्हान उभं असताना तंत्रज्ञानाची कास तरुणांच्या हाती देत पतसंस्थांच्या कारभाराला स्पर्धेच्या युगात नेणं आणि त्या स्पर्धेत टिकवणं यासाठी पतसंस्थांचं राज्यस्तरीय फेडरेशन काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उभारलं। लोकांच्या गरजा, पतसंस्थांचं अस्तित्व आणि बाजारातील स्पर्धा याला विश्वासार्हतेच्या कसोटीत अव्वल राखण्यासाठी काका कोयटे यांनी दंड थोपटले आहेत। पतसंस्थांच्या चळवळीला तंत्रज्ञानाचं बळ या विषयावर त्यांच्याशी माझी सहकारी श्रुती संवाद साधेल। सर, सगळ्यात आधी पतसंस्था म्हटल्यानंतर सर्वसामान्यांशी त्या निगडीत असतात, तळागाळातल्या लोकांशी निगडीत असतात। पण मग पतसंस्थांना भेडसावणारे प्रश्न अनेक आहेत आणि मग ते नेमके कसे टॅकल करता येतील, त्यासाठी मग नेमकं काय करता येऊ शकतं? पतसंस्थांना भेडसावणारे प्रश्न या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर दिवस काय रात्र पण पुरणार नाही, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे। आम्हाला भेडसावणारे प्रश्न अनंत आहेत आणि याच्यामध्ये सहकार खात्याकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे। आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आम्ही ठरवलं आहे, सहकार खात्याशी आम्ही नेहमी वाद घालतो, भांडतो, चर्चा करतो। या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आम्ही सहकार खात्याला आवाहन केलेलं आहे की फेडरेशन म्हणजे आमची संघटना आणि सहकार खातं यांनी हातात हात घालून काम करावं। आमचे जे काही प्रश्न आहेत त्या बाबतीत आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून याच्यातून आम्ही निश्चितपणे चांगला मार्ग काढू शकू। आणि हे प्रश्न सोडवताना मला अनासकर साहेबांचा एक मुद्दा खूप आवडला की त्यांनी सांगितलं की बँकांचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे असू देत, पण सुपरवायझरी भूमिका नाबार्डनं घ्यावी। तशीच आमची भूमिका आहे, आमचं नियंत्रण सहकार खात्याकडे असू द्यावं, परंतु निरीक्षकाची भूमिका, सुपरवायझरी भूमिका या आमच्या फेडरेशनकडे द्यावी। ते आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे पार पाडू शकू। आत्ताच गेल्या 9 फेब्रुवारीला आमचं एक आंतरराष्ट्रीय सहकारी अधिवेशन शिर्डीमध्ये संपन्न झालं। त्याला जवळपास 8 देशांचे पतसंस्था फेडरेशनचे प्रतिनिधी हजर होते आणि त्या देशामध्ये त्या देशांच्या फेडरेशनकडं सहकारी पतसंस्थांचं सुपरवायझरी नाही, नियंत्रणाची सुद्धा भूमिका आहे। आम्ही म्हणतो आमच्याकडे डायरेक्ट नियंत्रण देऊ नका, नियंत्रणाचे अधिकार सहकार खात्यालाच असावेत, परंतु सुपरवायझरी अधिकार त्या पतसंस्थांचं किमान कामकाजाचं निरीक्षण करण्याचे अधिकार सहकार खात्याने जर आम्हाला दिले तर आमच्या सगळ्या प्रश्नावर तो अतिशय उत्तम मार्ग निघू शकेल। तुम्ही आमच्या अडचणी विचारला प्रश्न, आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो वसुलीचा। पतसंस्था अडचणीत येण्याचं जे काही प्रमुख कारण आहे त्यामध्ये सगळ्यात प्रमुख कारण आहे आमची थकबाकीची वसुली प्रॉपर होत नाही। आणि त्यामध्ये अनासकर साहेबांनीच आम्हाला शिफारस केली की सध्या आम्हाला एखाद्या थकबाकीदाराची वसुली करायची असेल तर आम्हाला कायदा कलम 101चं रिकव्हरी सर्टिफिकेट घ्यावं लागतं। ते रिकव्हरी सर्टिफिकेट आम्हाला लवकर मिळत नाही। आम्ही त्याच्यामध्ये शासनाला मागणी केलेली आहे। शासनाचं एक सर्क्युलर आहे की 90 दिवसामध्ये अशा प्रकारचं रिकव्हरी सर्टिफिकेट सहकार खात्यानं द्यावं, पण दुर्दैवाने तसं होत नाही। किमान वर्ष ते रिकव्हरी सर्टिफिकेट मिळायला आम्हाला लागतात। तर आमची मागणी आहे सहकार खात्याकडं, 90 दिवसात जर ते सहकार खात्याकडून रिकव्हरी सर्टिफिकेट आम्हाला मिळालं नाही तर डीम्ड टू सँक्शन ते मिळालं असं सहकार खात्यानं अशा प्रकारचा कायद्यामध्ये बदल करावा। तर रिकव्हरी सर्टिफिकेट जरी आम्हाला मिळालं तरी आम्हाला सहकार खात्याकडून त्याची अपसेट प्राईस घ्यावी लागते। ती अपसेट प्राईससुद्धा ज्याप्रमाणे बँकांना सरफेसी ॲक्टनुसार संचालक मंडळाला त्याची अपसेट प्राईस ठरवण्याचे अधिकार आहेत, तसे अधिकार त्यांनी आम्हाला द्यावेत। आणि त्या माध्यमातून सुद्धा अशा अनेक प्रश्न आहेत। मी आत्ता सांगितलं की आमच्या अडचणी एवढ्या आहेत की दिवस काय रात्रही पुरणार नाही। आमचं साधं सहकार खात्याला म्हणणं आहे, ज्याप्रमाणे बँका सिव्हिल रिपोर्ट बघितल्याशिवाय कर्ज देत नाही, सिव्हिलमध्ये आमचा समावेश होऊ शकत नाही, परंतु सिव्हिलसारखीच एक प्रणाली
आम्ही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून तयार केलेली आहे. ती प्रणाली राज्यातल्या सर्व पतसंस्थांना बंधनकारक करावी, ती बंधनकारक करून घ्यायची आमची फेडरेशनची तयारी आहे. अशा प्रकारचे बंधनं घालून घ्यायची सुद्धा तयारी आहे. पण ते सुद्धा सहकार खातं करायला तयार नाही. परंतु किमान या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये सुदैवानं बाबासाहेब पाटलांसारखे जे एका पतसंस्थेचे चेअरमन आहेत असे मंत्री आमच्या खात्याला मिळालेले आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये त्यांनी आमचे प्रश्न सोडून घेऊन मार्ग काढावा अशी TV9च्या माध्यमातून मला त्यांच्याकडे मागणी करावीशी वाटते. या सगळ्यात म्हणजे आता जर तरुणांना थोडंसं याकडे वळवायचं असेल किंवा अधिकाधिक सुलभ हे सगळे संरचना करायची असेल तर तंत्रज्ञानाचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. तर तो नेमका कसा करता येईल आणि मग तो आणण्यात किंवा तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात काही अडचणी आहेत का या संपूर्ण प्रक्रियेत, या संपूर्ण संरचनेत? तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये अडचणी अजिबात नाही मॅडम. उलट आमचा फेडरेशनचा जास्तीत जास्त आग्रह असतो की पतसंस्थांमध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे. आणि काही पतसंस्थांमध्ये मी माझ्याच पतसंस्थेचं समता पतसंस्थेचं उदाहरण देऊ इच्छितो. माझ्या पतसंस्थेत इतका अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मला बँकांना नावं ठेवायची नाही, पण खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सुद्धा अधिक चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर मी माझ्या समता पतसंस्थेमध्ये केलेला आहे. एकच उदाहरण तुम्हाला सांगतो. कोणत्याही पतसंस्थेमध्ये जायचं असेल किंवा बँकेमध्ये पैसे काढायचे असतील तर त्याला विड्रॉ स्लिप भरावं लागते त्या कस्टमरला किंवा चेक द्यावा लागतो. ती विड्रॉ स्लिप प्रथम क्लार्ककडे जाते. ते क्लार्क त्याचा अकाउंट स्टेटमेंट बघतो आणि त्याच्यावर सही करतो की मंजूर करायला हरकत नाही. त्यानंतर ती विड्रॉ स्लिप पासिंग ऑफिसरकडे जाते. पासिंग ऑफिसर तिचा बॅलन्स बघतो आणि तो पास करून तो कॅशियरकडे जातो. माझ्या पतसंस्थेमध्ये ज्याला पैसे काढायचे असतील त्यांनी माझ्या समता पतसंस्थेची पायरी चढत असताना फक्त एक मिस कॉल द्यायचा. तो मिस कॉल दिल्याबरोबर त्या ग्राहकाला त्याच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP नंबर घेऊन त्यांनी सेल्फ बँकिंगच्या डेस्कवर जायचं. तो OTP नंबर टाकायचा, त्याला पाहिजे असलेली रक्कम टाकायची. एक 2 बोटाची चिठ्ठी त्या सेल्फ बँकिंगच्या डेस्कमधून बाहेर पडेल आणि ती घेऊन त्यांनी कॅशियरकडे जायचं आणि आपले पैसे काढायचे. असे अनेक उपक्रम अत्याधुनिक तंत्रज्ञान. म्हणजे एक तंत्रज्ञान मी आपल्याला सांगू इच्छितो. गेल्या आठवड्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर माझ्या समता पतसंस्थेमध्ये रोबो टेक्नॉलॉजी मी चालू केलेली. येणाऱ्या कस्टमरचं स्वागत रोबो करील, त्याला वेलकम करील, त्याला विचारील की तुम्हाला ठेव ठेवायची आहे का कर्ज घ्यायचं आहे. त्यांनी जर सांगितली मला ठेव ठेवायची आहे, त्याला माझे ठेवीचे व्याजदर काय आहे, ते सिंपल आहे की कंपाऊंडिंग आहे. त्याला कर्ज पाहिजे असेल, त्या कर्जाचा 1 लाख रुपये कर्ज पाहिजे असेल तर त्याला हप्ता किती लागेल, या प्रकारचं सगळं नॉलेज ही रोबोच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्राथमिक पातळीवर ती यंत्रणा आम्ही चालू देखील केलेली आहे. त्यामुळं पतसंस्थांनी तंत्रज्ञानाचा वापर या पुढच्या काळामध्ये नक्की केला पाहिजे आणि तो नक्की अधिक गतीनं आमचे पतसंस्था हे तंत्रज्ञान वापरामध्ये आणतील. फक्त याच्यामध्ये TV9च्या माध्यमातून मी सहकार खात्याला विनंती करू इच्छितो. आत्ताच या ठिकाणी सांगण्यात आलं अतुल सावेंच्या माध्यमातून की विविध कार्यकारी सोसायट्यांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 500 कोटी रुपये केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिले. तसंच आम्ही पतसंस्थांनाही जर त्यांनी अशा प्रकारचा काही निधी उपलब्ध करून दिला तर ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला बँकिंगची सवय लावणारी ही आमची पतसंस्था चळवळ जी आहे ती अधिक गतीने निश्चितपणे पुढे जाईल. आपण आशा करूया की तुम्ही जे आवाहन करतायत त्या दिशेने काही योग्य पावलं टाकली जातील. इतकं सगळं असून सुद्धा म्हणजे एक मोठं नेटवर्क असून सुद्धा काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की पतसंस्था अडचणीत आहेत. अनेक कारणं असतील. तर या सगळ्यातनं नेमका मार्ग कसा काढता येईल किंवा त्याच्यासाठीचा मग एक रोडमॅप काय असू शकतो नेमका? मी आत्ता सांगितलं तोच प्रोग्राम आहे. आम्ही राज्य फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांना सक्षम करण्याचा विडा उचललेला आहे. गेल्या 9 फेब्रुवारीची शिर्डीची आमची आंतरराष्ट्रीय सहकार परिषद होती. त्यापूर्वी आम्ही एक सहकार दिंडीचं आयोजन केलं होतं. सन्मान्य अनास्कर साहेबांच्या हस्ते तिचा मुंबईला शुभारंभ झाला होता आणि त्या माध्यमातून सगळ्या पतसंस्थांना आम्ही एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. जे नैराश्य थोडंसं आलं होतं पतसंस्था चळवळीमध्ये ते नैराश्य घालवण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये शासनाचं सुद्धा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मॅडम, अडचण काय होती, एखादी पतसंस्था बुडाली
तर त्याची मोठ्या प्रमाणावर बातमी होते. परंतु मला सांगा, या देशाला गेल्या 6 महिन्यामध्ये 85 लाख कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये बुडालेले आहेत. 85 लाख कोटी रुपये. यांना कोणी शिक्षा करणार आहे की नाही? याला तुम्ही दोषी कोणाला धरणार आहात? एखादी पतसंस्था अडचणीत आली, त्या पतसंस्थेच्या चेअरमनला, संचालकांना दोषी धरलं जातं. पण या कंपन्यांना कोण दोषी धरणार? शेअर मार्केटला कोण दोष देणार? त्यांना काही शिक्षा तुम्ही करणार आहात का नाही? मग आमच्यावरच हा अन्याय का? तर याच्यामुळे पुन्हा मी सांगतो की या पतसंस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी फेडरेशनचं सहकार्य, संघाचं सहकार्य हे जर सहकार खात्यानं घेतलं, आणि मी मुद्दाम आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, इतर देशामध्ये सुद्धा पतसंस्था मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या खूप सक्षम आहेत. त्या सक्षम काय आहेत? तर त्या देशांचं जे फेडरेशन आहे पतसंस्थांचं, त्या फेडरेशनकडं त्याचे निरीक्षणाचे, नियंत्रणाचे अधिकार आहेत. आम्ही फक्त निरीक्षणाचेच मागतो या अधिकार. आणि हे अधिकार जर आम्हाला दिले तर महाराष्ट्रातली, मी सहकार खात्याला, सहकार मंत्री महोदयांना आमच्या 9 फेब्रुवारीच्या सहकार परिषदेमध्ये ठामपणे सांगितलं, हे अधिकार तुम्ही आम्हाला द्या, राज्यातली एकही पतसंस्था अडचणीत येणार नाही याची जबाबदारी आम्ही राज्य फेडरेशनच्या वतीनं निश्चितपणे घेऊ. त्या बाबतीत सहकार खात्यानं थोडंसं एक पाऊल पुढं आलं पाहिजे, अशी तुमच्या माध्यमातून माझी सहकार खात्याला विनंती आहे. सर, तुम्ही आत्ता जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेत त्या सगळ्यात एक अपेक्षा तुम्ही सरकारकडून करताय, बरोबर? असे कोणते मुद्दे आहेत किंवा अशा कोणत्या अडचणी आहेत आत्ता पतसंस्थांसमोरच्या की ज्या तातडीनं सोडवता येतील? म्हणजे आपण एक शॉर्ट टर्म म्हणूया आणि एक लॉंग टर्म, म्हणजे ह्याचा थोडासा आढावा की एक तातडीनं काही उपाययोजना ज्या तुमच्या पातळीवर, सरकारी पातळीवर काय करता येतील, अगदी तातडीनं उपाय. तातडीच्या आमच्या ज्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजे त्या थकबाकी वसुलीच्याच प्रामुख्याने अडचणी आहेत. थकबाकी वसुलीमध्ये आम्हाला जे कायद्यात बदल अपेक्षित आहेत ते बदल सहकार खात्यानं केले पाहिजे. आणखी एक महत्त्वाची बाब पतसंस्था अडचणी देण्याचं, आमच्या ज्या ज्या ठिकाणी गुंतवणुका झालेल्या आहेत, आम्ही गुंतवणूक केलेल्या अनेक बँका अडचणीत आलेल्या आहेत. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक ही देशातल्या टॉप 5 बँकांमधली बँक समजली जात होती. त्यामध्ये आम्ही गुंतवणूक केली. रिझर्व्ह बँकेच्या दुर्लक्षामुळे ती बँक अडचणीत आली आणि त्याच्यामध्ये जे काही पतसंस्थांचे पैसे अडकलेले आहेत त्याला अद्याप कुठं न्याय मिळू शकत नाही. न्यू इंडिया बँक आता अडचणीत आली, तिच्यामध्ये पतसंस्थांचे पैसे अडचणीत आलेले. तुमच्या मराठवाड्यामध्येच मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अडचणीत आलेली आहे. त्या बँकेमध्ये 120 पतसंस्थांचे पैसे अडकले आहेत. आम्ही अनेक वेळा दाद मागितली सहकार खात्याकडं. सहकार खात्याकडं दाद मागितल्यानंतर सहकार खात्याने त्या बँकेवर आवसायकाची नेमणूक केली, परंतु आवसायकाची नेमणूक करूनसुद्धा त्याला पुन्हा सहकार मंत्र्यांकडनं स्थगिती देण्यात आली. ती स्थगिती उठवण्याची आम्ही अनेक वेळा मागणी केली. सहकार खात्यानं आम्हाला जुमानलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला उच्च न्यायालयात धाव घ्यावं लागली. संभाजीनगरच्या उच्च न्यायालयानं जेव्हा तो स्थगिती उठवली त्यावेळेस आता आवसायकाची नेमणूक झालेली आहे, व त्या आवसायकाला कसल्याही प्रकारचे अधिकार नाही. आणि आमची त्याच्यामध्ये सरकारला मागणी आहे, सगळ्या ज्या अडचणीत असलेल्या बँकांच्या बाबतीत, अजंठा बँक असेल, आवसायकाच्या ऐवजी आवसायक मंडळ जर नेमण्यात आलं, त्या आवसायक मंडळाच्या माध्यमातून आम्ही या बँकांना निश्चितपणे बाहेर काढू शकू. याचं एकच उदाहरण पुण्याच्या लोकसेवा बँकेचं मी देऊ इच्छितो. लोकसेवा बँकेमध्ये अनास्कर साहेबांच्या अध्यक्षतेखाली आवसायक मंडळ नेमलं गेलं होतं. मी सुद्धा त्या आवसायक मंडळ होतो. ती बँक आम्ही 100% अडचणीतून बाहेर काढली. त्या बँकेतल्या सगळ्या पतसंस्थांच्या ठेवी, सगळ्या ठेवीदारांच्या ठेवी 100% परत द्यायला आम्हाला यश मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचं आवसायक मंडळ नेमायला जर सहकार खात्यानं मान्यता दिली तर सगळ्या बँका आम्ही अडचणीतून बाहेर काढू. किमान त्या अडचणीतल्या बँकांच्या प्रशासकांबरोबर किंवा आवसायकांबरोबर आमची एक मिटिंग आयोजित करून द्यावी. आमचं साधं सरळ मागणं आहे, आमच्या ज्या काही ठेवी त्या बँकेमध्ये अडकलेल्या आहेत तेवढ्या रकमेची कर्ज आम्ही त्या बँकेची टेक ओव्हर करतो, त्या आमच्या ठेवीमध्ये जमा करून घेतो. तर याच्या बाबतीत RBIने सुद्धा काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि सहकार खात्याने सुद्धा यामधून मार्ग निश्चितपणे काढला पाहिजे. हे तातडीचे 2 जरी प्रश्न आमचे सुटले. थकबाकी वसुली बाबतीत मी पहिल्यांदाच सांगितलं तसे कायद्यामध्ये काही बदल करायचे आहेत. आणि दुसरा मुद्दा, या ज्या बँकांवर आवसायक आहेत त्या बँकांवर आवसायक मंडळ नेमायचं, त्याच्यामधून सुद्धा आमचे बरेचसे प्रश्न निश्चितपणे सुटू शकतात. मार्ग अनेक आहेत. आमच्या पतसंस्थांच्या ठेवीला संरक्षण नाही, सरकारनं संरक्षण देण्याचं मंत्रिमंडळानं ठराव केला. मंत्रिमंडळानं ठराव केल्यानंतर आम्हाला 10% या दरानं
अंशदान भरायला सांगितलं आहे. अंशदान द्यायलाही आमचा विरोध नाही, परंतु अंशदान देत असताना त्याचे काही प्रवेश पात्रता निकष सहकार खात्यानं ठरवले पाहिजे, किंवा विमा संरक्षण कोणाला मिळणार याचे काही निकष ठरवले गेले पाहिजे आणि ते आमच्याशी चर्चा करून ठरवावेत. ते ठरवले नसल्यामुळे या योजनेला आम्ही आत्तापर्यंत विरोध केलेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये आत्तापर्यंत सहकार खात्यानं 5 वेगवेगळ्या प्रकारचे परिपत्रकं काढले आहेत, परंतु राज्य फेडरेशनच्या भूमिकेमुळे अद्याप महाराष्ट्रातल्या एकाही पतसंस्थेने त्या अंशदानाची रक्कम भरली गेली नाही. आमचं किमान एवढीच अपेक्षा आहे की आमच्याशी सहकार खात्यानं याबाबत चर्चा करावी. चर्चेतून कुठलाही प्रश्न सुटू शकतो. आणि या बाबतीमध्ये अनस्कर साहेबांनी MSC बँकेमार्फतच एक योजना आम्हाला दिलेली आहे की आम्ही जेवढे पैसे MSC बँकेमध्ये गुंतवू तेवढ्या लिक्विडिटीच्या आधारे आमच्या पतसंस्थांच्या ठेवीला संरक्षण देणारी ती योजना आहे. अतिशय चांगली योजना आहे. याचासुद्धा सहकार खात्यानं निश्चितपणे विचार केला पाहिजे. या 3-4 जरी अडचणी आमच्या तातडीने सोडवल्या आणि आमची एक सिबिलची अडचण, सिबिलमध्ये आमचा सहभाग नसल्यामुळे आम्ही जी काही क्रास प्रणाली तयार केलेली आहे ती क्रास प्रणाली सगळ्या पतसंस्थांना जर बंधनकारक केली तर आमचे फसवणूक करणारे जे काही करदार आहेत त्यांना आळा बसू शकेल आणि आमचं कर्ज बुडण्यापासून सुद्धा आम्ही वाचू शकू. आत्ता तुम्ही काही मुद्दे उपस्थित केले ते धोरणात्मक आहेत. औत्साहिक मंडळ असेल किंवा इतर जे मुद्दे आता तुम्ही उपस्थित केले, त्या व्यतिरिक्त आणखी काही धोरणात्मक बदल तुम्हाला अपेक्षित आहेत का? एकंदरीतच या संपूर्ण संरचनेत एक आधुनिकता म्हणा किंवा त्याला एक बळकटी येण्यासाठी आणखी काही धोरणात्मक बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? सगळ्यात महत्त्वाचा धोरणात्मक बदल मॅडम मी आत्ता सांगितला तो की प्रत्येक पतसंस्थेची किमान निरीक्षणाचे अधिकार तरी त्यांनी आम्हाला द्यावेत आणि वसुलीच्या कायद्यामध्ये बदल करावेत. हा सगळ्यात मोठा धोरणात्मक बदल आहे. आणखी एक सगळ्या सहकाराकरता बळकटी देणारा एक निर्णय शासनानं घेतला पाहिजे किंवा आम्हीच आमच्यामध्ये ठरवलं पाहिजे. सहकाराअंतर्गत सहकार, माझी जर सहकारी पतसंस्था आहे तर मी माझ्या ठेवी सहकारी बँकेमध्येच ठेवल्या पाहिजे. हे बंधन आम्ही आमच्यावर घालून घेतलं पाहिजे. किंवा आणखी अनेक प्रयोग अशा प्रकारचे राबवता येईल. मला वाटतं दूध संघाचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोकुळचे आहात मला वाटतं आपण. एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये त्या गृहनिर्माण संस्थेच्या सगळ्या सभासदांनी सहकारी दूध संघातूनच आपल्या दुधाची खरेदी करावी. खाजगी दुधाची खरेदी करण्याच्या ऐवजी सहकारी दूध संघातूनच जर खरेदी केली तर त्या दोन्ही सहकारातून त्याला बळकटी मिळू शकेल. एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये त्या हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी एखादी पतपेढी काढावी. हाऊसिंग सोसायटीच्या सगळ्या सदस्यांनी आपल्या गुंतवणुका जर आपण स्थापन केलेल्या पतपेढीमध्ये केल्या तर हाऊसिंग सोसायटीला जो काही मोठा प्रश्न भेडसावतो तो मॅनेजमेंट फीचा. अनेक सभासद हाऊसिंग फेडरेशन हाऊसिंगच्या सोसायट्यांची मॅनेजमेंट फी देत नाही. त्याच्यामुळे त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होतात. हाऊसिंग सोसायटींनी स्थापन केलेल्या पतसंस्थेमधून जर तो मॅनेजमेंट खर्च भागू शकला तर हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा वाद कमी होतील. तर अशा प्रकारचे काही बंधनं सगळ्या सहकारी संस्थांवर, दूध संघावर, हाऊसिंग सोसायटींवर, पतसंस्थांवर, बँकांवर आणता येतील का याचासुद्धा धोरणात्मक विचार सहकार खात्यानं केला पाहिजे. त्याप्रमाणे प्रशिक्षणाच्या बाबतीत एक बदल केला पाहिजे. प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रशिक्षणाकडे दुर्दैवानं सहकार खात्याचं दुर्लक्ष होतं आहे. आमच्या राज्य फेडरेशनच्या माध्यमातून ही प्रशिक्षणाची मोहीम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात राबवतो. परंतु इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे प्रशिक्षणाची पद्धती आहे तशी जर आपण राबवली, या सहकाराचं ज्ञान किंवा बँकिंगचं ज्ञान प्रत्येक सभासदाला असलं पाहिजे, प्रत्येक ठेवीदाराला असलं पाहिजे, प्रत्येक कर्जाला असलं पाहिजे. या बाबतीत मी नेपाळचं उदाहरण देऊ इच्छितो. नेपाळची लोकसंख्या महाराष्ट्राच्या सुद्धा 1/4 आहे, परंतु नेपाळमध्ये 9,000 पतसंस्था आहेत आणि त्या प्रत्येक पतसंस्थेचं सभासद ज्याला व्हायचं असेल, ज्याला ठेव ठेवायची असेल त्यालासुद्धा 2 तासाचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. ते का आवश्यक आहे की त्या ठेवीदाराला त्या 2 तासामध्ये त्या पतसंस्थेचे आर्थिक पत्रकं कशी वाचावी, बॅलन्स शीट कसं वाचावं याचं प्रशिक्षण त्या सभासदाला दिलं जातं. त्याचप्रमाणे कर्जदाराला त्याला दिलेलं कर्ज त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय पडणार आहे, तो कंपाऊंडिंग आहे की सिम्पल आहे याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ठेवीदाराला जर एकदा आर्थिक पत्रकं वाचता आले, त्या आर्थिक पत्रकामुळे तो जर साक्षर झाला तर तो चुकीच्या पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करणार नाही. आणि त्यांनी जर अशी चुकीची गुंतवणूक केली नाही ती पतसंस्था वाढणार नाही, ठेवीदारही अडचणीत येणार नाही आणि पतसंस्थासुद्धा अडचणीत येणार नाही. यामुळे प्रशिक्षणालासुद्धा
सहकार खात्यानं महत्त्व दिलं पाहिजे. ज्या ज्या देशामध्ये पतसंस्था मोठ्या प्रमाणावर आहेत त्या देशामध्ये त्या पतसंस्थांच्या फेडरेशनच्या मागं त्या देशाचं सरकार खंबीरपणे उभं आहे. इतकं खंबीरपणे उभं आहे. मी आत्ता 6 महिन्यापूर्वी कोरियाला गेलो होतो. कोरियामध्ये फक्त 800 पतसंस्था आहेत, पण तिथली एकही पतसंस्था कधी अडचणीत आल्याचं उदाहरण नाही. याचं कारण असं की त्या कोरियन फेडरेशनच्या मागे तिथलं सरकार खंबीरपणे हवे. कोरियन फेडरेशनचं प्रशिक्षण केंद्र बांधण्यासाठी कोरियन सरकारनं 200 कोटी रुपये दिलेले आहेत. आम्ही म्हणतो आम्हाला सरकारकडून काही नको, पण आम्ही जे काही मागण्या मानतो आहोत, आम्ही जे काही नियंत्रणाची मागणी करतो, निरीक्षणाची मागणी करतो, त्या अशासारख्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात. आत्ताच या ठिकाणी व्यासपीठावर विषय झाला की सहकारात राजकारण असावा का राजकारणात सहकार असावा. नेपाळचंच एक उदाहरण देऊ शकतो. सहकारात राजकारण नको, परंतु राजकारणी माणसं सहकारात असली पाहिजे. नेपाळ देशामध्ये पतसंस्थांची चळवळ सक्षम का झाली आहे याचा जेव्हा मी अभ्यास केला, नेपाळच्या पार्लमेंटमध्ये 30% खासदार असे आहेत की ते पतसंस्था चळवळीतून आलेले आहेत. नेपाळमध्ये साकोस या नावानं पतसंस्थांना संबोधलं जातं. ते सगळे खासदार एखाद्या पतसंस्थेमध्ये चेअरमन तरी आहेत किंवा संचालक तरी आहेत. त्यामुळे नेपाळच्या पार्लमेंटमधून पतसंस्थांना योग्य न्याय दिला जातो. पतसंस्थांना पाहिजे अशा प्रकारच्या कायद्यामध्ये बदल केला जातो. दुर्दैवानं आम्हाला जो काही सहकार खात्याचा किंवा विधिमंडळाचा सपोर्ट पाहिजे तो यामध्ये दुर्दैवानं मिळताना दिसत नाही. या सगळ्यात आता जर आपण बघितलं म्हणजे ह्या सगळ्यात धोरणात्मक बाबी आहेत, काही बदल अपेक्षित आहेत तुम्हाला सरकारकडनं आणि सहकार क्षेत्राकडनं काही बदल किंवा एक सहकार्य अपेक्षित आहे. या सगळ्यात वित्त सेवा जे आहे ना, वित्त क्षेत्र जे आहे ते अगदी झपाट्यानं बदलते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर असेल किंवा इतरही असेल. एक भविष्य तुम्ही नेमकं मग या सगळ्या पतसंस्थांचं कशा प्रकारे बघता? इतक्या सगळ्या अडचणी असताना, इतके सगळे बदल तुम्हाला धोरणात्मक अपेक्षित असताना एक भविष्य तुम्ही पतसंस्थांचं नेमकं कसं बघता? पतसंस्थांचं भवितव्य किंवा भविष्य. मॅडम, भवितव्य निश्चितपणे चांगलं आहे. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगू इच्छितो की या आंतरराष्ट्रीय वर्षामध्ये सहकारी पतसंस्थांची चळवळ सक्षम करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे. किंबहुना 9 फेब्रुवारीला आमच्या संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये सन्माननीय हरिभाऊ बागडे यांनी आम्हाला शपथ दिलेली आहे. आम्ही बागडेनानांना विनंती करून त्यांच्याकडून शपथ घेतली. बागडेनानांकडून का घेतली? बागडेनाना राज्यपाल आहेत आणि राज्यपाल शपथ कोणाला देतात? मंत्र्यांना देतात. तो मंत्र्यांची शपथ घेतल्याचा फील आम्हाला यावा म्हणून आम्हाला बागडेनानांनी ती शपथ दिली आणि ती शपथ आम्हाला लिहून दिली. ती सन्मान्य विद्याधर अनासकरांनी लिहून दिली. अनासकरांनी आम्हाला एक शपथ लिहून दिली आणि ती शपथ आम्ही अशी घेतलेली आहे की येत्या आगामी सहकार वर्षामध्ये महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ सक्षम आणि सुदृढ होण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू, पारदर्शीपणे काम करू आणि महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ केवळ भारतातच नव्हे सगळ्या जगामध्ये 1 नंबरची होण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि त्या शपथेचं पालन आम्ही निश्चितपणे करणार आहोत. आणि पतसंस्था चळवळीला मी मुद्दाम तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, खूप चांगलं भवितव्य पतसंस्था चळवळीला आहे. दुर्दैवानं गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आमचा बिझनेस फारसा वाढत नव्हता. पण तो दोष काय आमचा नव्हता. देशातल्याच एकूण बँकांची आर्थिक परिस्थिती जर लक्षात घेतली, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीच 1-2 महिन्यापूर्वी वक्तव्य केलं होतं की देशातल्या बँकांच्या ठेवीमध्ये घट होती. तशी आमच्याही ठेवीमध्ये घट होती ती. परंतु हा पैसा सगळा शेअर मार्केटकडं आणि म्युच्युअल फंडाकडं वळत होता. त्यामुळे आमच्या बिझनेसमध्ये घट होत होती. परंतु गेल्या 6 महिन्यातली शेअर मार्केटमधली आणि म्युच्युअल फंडातली घसरण जर आपण लक्षात घेतली तर शेअर मार्केट आणि स्टॉक मार्केटकडं वळलेला हा सगळा पैसा सहकारी बँकांकडं आणि सहकारी पतसंस्थांकडं निश्चित वळेल. आणि त्यामुळे सहकारी पतसंस्था चळवळीचं भवितव्य हे निश्चितपणे चांगलं आहे. फक्त त्यामधले ज्या काही त्रुटी आहेत त्या सहकार खात्यानं आम्हाला दूर करून दिल्या पाहिजे. आमच्यातल्या ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्यांचं आम्ही समर्थन अजिबात करणार नाही. किंबहुना या अपप्रवृत्ती आम्ही सहकार खात्याच्या निदर्शनाला आणून देऊ. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असा सहकार खात्याकडे आम्ही निश्चितपणे आग्रह धरू. परंतु त्याबरोबर आम्हीसुद्धा काही तत्त्व ही सहकारची जी काही तत्त्व आहेत ती पाळून आम्ही सर्वांनी काम करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सहकारी पतसंस्थांना निश्चितपणे चांगलं भवितव्य आहे.
आणि पतसंस्था आणि ग्राहकांमध्ये जी काही आपुलकी असती ती मॅडम दुर्दैवानं राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आणि खाजगी बँकांमध्ये येऊ शकत नाही. किंबहुना खाजगी बँकांचे जे काही व्याजदर आहेत ते खूप फसवे असतात. त्याचे खूप काही उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेल, परंतु वेळेच्या अभावी ते उदाहरणं मी तुम्हाला देऊन तुमचा वेळ घेत नाही. परंतु खाजगी बँका आणि खाजगी कंपन्यांच्या विरुद्ध आम्ही लढा देत आहोत आणि हा लढा आमचा निश्चितपणे यशस्वी होईल आणि त्या माध्यमातून पतसंस्थांना खूप उज्ज्वल भविष्यकाळ निश्चितपणे आहे. या सगळ्यात एक महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय की बिझनेसबद्दल आत्ता तुम्ही बोललात, या सगळ्यात विश्वासार्हता जी सर्वसामान्यांची पतसंस्थेवर असली पाहिजे ती सगळ्यात यासाठी महत्त्वाची ठरेल असं मला वाटतं. काही पतसंस्था अडचणीत आल्या की मग ही विश्वासार्हता डळमळीत होते. तर ही विश्वासार्हता वाढण्यासाठी नेमकी काय पावलं दोन्हीकडनं टाकली गेली पाहिजेत, म्हणजे फेडरेशनकडनं असेल, पतसंस्थांकडनं असेल किंवा एकंदरीतच काय वाटतं तुम्हाला? आम्ही ठरवलेलं मॅडम या वर्षामध्ये दुर्दैवानं आम्ही सहकारी चळवळीचं मार्केटिंग करण्याकरता कमी पडतो. खाजगी बँका किंवा खाजगी कंपन्या ज्या पद्धतीनं मार्केटिंग करतात त्या पद्धतीचं मार्केटिंग आम्ही करत नाही. तुम्हाला एकच उदाहरण देतो की महाराष्ट्रामध्ये सोने तारणाचा व्यवसाय परप्रांतातल्या खाजगी कंपन्या येऊन करतात. त्यांचे व्याजदर इतके फसवे आहेत की त्या कंपन्यांचा कोणाचाही तुम्ही कर्जाचा खाते उतारा काढून बघा, 25 ते 30% त्यांचं कर्जाचा व्याजदर पडत नाही आणि आम्ही केवळ 10 ते 12% व्याजदरानं सोने तारण कर्ज देतो. म्हणजे किमान 10 ते 12% फरक या खाजगी कंपन्यांच्या व्याजदरामध्ये, विशेषतः गोल्ड लोन आणि मायक्रो फायनान्समध्ये आणि आमच्या व्याजदरामध्ये आहे. की मायक्रो फायनान्स आणि गोल्ड लोनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पतसंस्थांनी किमान 25,000 कोटी रुपयाचा कर्जपुरवठा केलेला आहे. हा 25,000 कोटी रुपयाचा कर्जपुरवठा जरी आपण गृहीत धरला, 10% व्याजदराचा फरक जरी गृहीत धरला, महाराष्ट्राच्या जनतेचे 2500 कोटी रुपये वर्षाला वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं याचं मार्केटिंग आम्ही करणार आहोत. पतसंस्था किती सक्षम आहेत, पतसंस्था किती सर्वसामान्य जनतेचा पैसा वाचवतात याचं जाहिरात आम्ही करणार आहोत. ते मार्केटिंग करायला दुर्दैवानं आम्ही कमी पडलो, पण आज TV9नं आम्हाला जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल TV9चे महाराष्ट्रातल्या सर्व पतसंस्था चळवळीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला या संपूर्ण महत्त्वाच्या सत्रात मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. मी आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद. जय धन्यवाद सर.